श्री शिवाय नमस्तुभ्यम। मित्रांनो, 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी नाही तर 10 रुपयांची ही एक वस्तू घरी घेऊन या। धनाची देवी माता लक्ष्मीजी सोबत येते। मित्रांनो, 2025 मध्ये धनत्रयोदशीचा सण 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल। त्याचबरोबर जर तुम्ही धनत्रयोदशीला ही एक वस्तू आपल्या घरी धनत्रयोदशीच्या दिवशी आणली तर असे समजा की माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होते की ती स्वतः तुमच्या घरी येते आणि कधीही तुमचे घर सोडून जात नाही। विशेषतः आजच्या व्हिडिओमध्ये जी 10 रुपयांची वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीला आणली तर मग कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता भासत नाही। धनत्रयोदशीचा दिवस खूप शुभ असतो आणि या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने नेहमी धनात वाढ होते। धन जे आहे ते वाढतच जाते। तर धनत्रयोदशीला सोने, चांदी अशा अनेक वस्तू आहेत ज्यांची खरेदी केली जाते। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रांमध्ये काही अशा वस्तू खरेदी करण्याबद्दल देखील सांगितले आहे ज्या तुम्ही जर धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर मग तुमच्या घरात सर्व काही उत्तमच उत्तम होते, सर्व काही शुभ होते। कारण या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने शुभता घरात येते आणि जितकीही निर्धनता आहे, दरिद्रता आहे, धनाशी संबंधित समस्या आहेत त्या जीवनातून पूर्णपणे दूर होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणल्या, ज्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागत नाहीत, तुम्ही या वस्तू फक्त 10 रुपयांमध्ये खरेदी करू शकता। आणि जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू घरी आणता तेव्हा लक्ष्मी देवी सोबतच धनाचे देवता कुबेरजी देखील प्रसन्न होतात आणि मग तुमच्या घरात धन वाढत जाते। तर धनत्रयोदशीचा दिवस हा असा दिवस आहे ज्या दिवशी अनेक गोष्टी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि या वस्तू खरेदी केल्याने वर्षभर घरात माता लक्ष्मीची कृपा राहते आणि जीवनात कधीही पैशांची कमतरता येत नाही। तर चला, पहिली कोणती वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः खरेदी करायला हवी? कारण ही एक वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीला खरेदी करून घरी आणली तर माता लक्ष्मी सोबत येते आणि मग तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही। येथे पहिली वस्तू आहे पानाचे पान। तर पानामध्ये स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो, पानामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि पानामध्ये माता पार्वती आणि मंगला देवीचे देखील स्थान असते। त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की शिव आणि कामदेवाचे निवासस्थान देखील पानामध्ये आहे आणि अनेक देवी देवता पानामध्ये वास करतात। तर तुम्हाला या दिवशी पानाचे पान नक्कीच खरेदी करून आणायचे आहे। किती आणायचे? तुम्ही 2 पानाची पाने देखील आणू शकता, 5 देखील आणू शकता। तुम्ही पानाचे एक पान देखील विकत घेऊ शकता। तर 10 रुपये किंवा 5 रुपये मध्ये तुम्हाला एक पानाचे पान मिळेल। तर धनत्रयोदशीच्या दिवशी पानाची पाने नक्की विकत घेऊन या आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा। म्हणजे देवी लक्ष्मी समोर ही पानाची पाने अर्पण करा, कारण देवी लक्ष्मी स्वतः यात वास करते आणि देवी लक्ष्मीला पानाची पाने खूप प्रिय आहेत। आता दिवाळीनंतर तुम्हाला या पानांच्या पानांचे काय करायचे आहे? तर तुम्ही ती पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता। चला, आता आपण दुसऱ्या वस्तूविषयी बोलूया जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की विकत आणायला हवी। कारण ही एक वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीला विकत आणली तर धनाची देवी लक्ष्मी श्री हरी विष्णूसह घरात येते आणि मग कधीही तुमचे घर सोडून जात नाही। बघा, जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे धनाची देवी लक्ष्मी वास करते। जसे तुम्ही श्री हरी विष्णूंना प्रसन्न करता, देवी लक्ष्मी स्वतः प्रसन्न होते। आता देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर ही दुसरी वस्तू तुम्ही विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की विकत आणा। बघा,
तुम्ही पाहिले असेल की या दिवशी लोक सोने चांदी खूप जास्त खरेदी करतात, बरोबर? तांब्याची, पितळेची भांडी खरेदी करतात. आता असे बरेच लोक आहेत जे ना सोने खरेदी करू शकतात ना चांदी खरेदी करू शकतात. तांबे किंवा पितळ देखील खरेदी करू शकत नाहीत. तर ही एक वस्तू खरेदी करा. सोने खरेदी करण्यापेक्षा जास्त लाभ तुम्हाला ही एक वस्तू खरेदी केल्याने मिळेल. येथे आपण हळदीबद्दल बोलत आहोत. हळदजी श्री हरी विष्णूंशीच संबंधित आहे. हळदजी तुमच्या गुरुग्रहाला मजबूत करते. तर जेव्हाही तुम्ही सोने खरेदी करू शकाल त्याऐवजी तुम्ही थोडीशी 2 ते 3 गाठी अख्खी हळद नक्की खरेदी करा. हळद जेव्हा तुम्ही खरेदी करून आणाल, विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी, असे समजा की श्री हरी विष्णू सोबत माता लक्ष्मी घरात येतील आणि मग कधीही घर सोडून जाणार नाहीत. धनत्रयोदशीच्या दिवशी हळद खरेदी करणे खूप जास्त शुभ असते. ज्यांनी हा उपाय केला नाही, म्हणजे धनत्रयोदशीला हळद खरेदी केली नाही, असे बरेच लोक आहेत जे हळद खरेदी करत नाहीत. ज्यांना माहीत नाही, यावेळी जर तुम्ही सोने खरेदी केले तरीही तुम्ही हळद नक्की खरेदी करून आणा. हे आणि मग बघा याचा लाभ तुम्हाला जीवनात कसा मिळतो. इतकी प्रसन्न होते माता लक्ष्मी श्री हरी विष्णूची, कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता होऊ देत नाही. तर चला, तिसरी कोणती वस्तू आहे जी धनत्रयोदशीला तुम्हाला विशेषतः खरेदी करायची आहे? कारण ही वस्तू खरेदी केल्याने 1 वर्षाच्या आत तुम्ही महाधनी बनता आणि मग तुम्हाला धन सांभाळणे कठीण होते. याबद्दल बोलूया. तर हा उपाय आतापर्यंत बऱ्याच लोकांनी केला आहे आणि त्यांना नक्कीच लाभ मिळाला आहे. तुम्हीही करा. यावेळी धनत्रयोदशीला तुम्हालाही नक्कीच लाभ मिळेल. तुम्हाला येथे जे आता आम्ही सांगणार आहोत ते आहे सुके धने. बघा, जे धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करून आपल्या घरी आणतात, असे समजा की हे माता लक्ष्मीला प्रसन्न करतात. कारण तुम्हाला सांगू इच्छितो की धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करणे खूप शुभ असते. त्यामुळे घरात सुख समृद्धी वाढत जाईल. कारण धने हे समृद्धीचे प्रतीक देखील आहे. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी जे लोक धने विकत घेऊन आपल्या घरी आणतात ते थेट देवी लक्ष्मीला प्रसन्न करतात असे समजा. आता तुम्हाला धने विकत घेऊन यायचे आहे. मग त्याचे काय करायचे? पूजेच्या वेळी थोडे धने मातीच्या पणतीत किंवा वाटीत ठेवा. तुम्हाला देवी लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. देवी लक्ष्मी समोर तुम्हाला हे धने ठेवायचे आहे. मग तुम्ही जशी पूजा करता तशी पूजा करा. नंतर जेव्हा दिवाळी होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? हे धने उचलायचे आहे आणि कोणत्याही कुंडीत, रिकाम्या कुंडीत ज्यात माती असेल त्यात तुम्हाला ते पेरायचे आहे. जसे जसे यातून हिरवे धने बाहेर पडेल तसेच तुमच्या घरात धन वाढत जाईल. तुमची तिजोरी धनाने भरत जाईल. हा खूपच विशेष आणि खूप फायदेशीर उपाय आहे. तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी धने नक्की विकत घेऊन या. आणि ज्या दिवशी दिवाळी असते, दिवाळीच्या मोठ्या दिवाळीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी तुम्ही देवी लक्ष्मीला धने नक्की अर्पण करा. तुम्हाला हवे असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशीही देवी लक्ष्मीला थोडे धने अर्पण करा आणि मग ते कोणत्याही कुंडीत पेरा. धनत्रयोदशीच्या दिवशी हे धने विकत घेणे इतके फायदेशीर, इतके चमत्कारी असते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तर चला, आता आपण कोणत्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करून आणल्या पाहिजेत याबद्दल बोलूया. कारण वर्षातून ही संधी एकदाच मिळते, नाही का? त्यामुळे ही संधी आपण गमावणार नाही. आणि आता जी वस्तू तुम्हाला सांगणार आहोत ती नक्कीच खरेदी करून घरी आणूया. तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही गोमती चक्र नक्की खरेदी केले पाहिजे. कारण जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र खरेदी करून आपल्या घरी आणतो त्याची तिजोरी कधीही पैशांनी रिकामी राहत नाही. तुमच्या पैशाला कोणाची नजर लागत नाही, ना तुमचे पैसे घरात येण्यापासून थांबतात. अनेकदा असे होते की घरात येणारे पैसे परत जातात किंवा जे पैसे आले आहेत
ते वाया जात आहेत, किंवा असे वाटते की घरात काय आहे हे माहीत नाही, की पैसे येतच नाहीत, नाही का? आता तुम्ही या दिवशी गोमती चक्र घरी आणल्यास पैशाला नजर लागणार नाही, पैसे थांबणार नाहीत, आणि पैसे येण्याचे जे मार्ग बंद झाले आहेत ते देखील तुमच्या जीवनात उघडत जातील. आता येथे समजून घ्या कसे. बघा, गोमती चक्राला भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचे स्वरूप मानले जाते, बरोबर ना? आणि जेव्हा तुम्ही गोमती चक्र आपल्या घरात खरेदी करून आणता, ज्यामध्ये स्वतः देवी लक्ष्मी वास करते, तेव्हा तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता येत नाही. तुमच्या घरात सुख समृद्धी देखील येते. तुमच्या घरात पैसे देखील येतात, पैसे वाढतात देखील, आणि तुमच्या पैशाला नजर लागत नाही. तर किती गोमती चक्र खरेदी करायचे आहेत? कमीत कमी तुम्हाला 11 गोमती चक्र खरेदी करायचे आहेत. जे लोक 11 खरेदी करू शकत नाहीत, त्यांनी कमीत कमी 5 गोमती चक्रे घरी नक्कीच खरेदी करून आणावीत, विशेषतः धनत्रयोदशीला, जे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. 5 ते 10 मध्ये तुम्हाला खूप सारे धने मिळतील. तर ही एक अशी वस्तू आहे जी तुम्हाला विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच खरेदी करायला पाहिजे. तर तुम्ही किती गोमती चक्रे खरेदी केली आहेत? 11 खरेदी केली आहेत की 5 खरेदी केली आहेत? ठीक आहे ना? तुम्ही जितकी गोमती चक्रे घेतली आहेत तुमच्या क्षमतेनुसार घ्या. यात संख्या बघणे आवश्यक नाही, ठीक आहे ना? तर तुम्हाला काय करायचे आहे? दिवाळीच्या पूजेमध्ये ही गोमती चक्रे ठेवायची आहेत. पूजेनंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवून द्या, आणि मग बघा तिजोरीत पैसे कसे येतात आणि पैसे कसे टिकतात. तिजोरी पैशाने भरत जाईल. तुमच्या आयुष्यात धन येण्याचे इतके मार्ग खुले होतील की तुम्ही विचारही करू शकणार नाही. तर धनत्रयोदशीच्या दिवशी या सर्व वस्तू खरेदी करा. त्याचबरोबर तुम्ही सर्व जाणता की या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ असते, कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. तर या दिवशी तुम्हाला झाडू देखील खरेदी करून नक्कीच आणायचा आहे. याचबरोबर धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आपल्या घरात धनाच्या देवी माता लक्ष्मी आणि लाभाचे देवता भगवान गणेशजींची मूर्ती नक्कीच खरेदी करून आणायला पाहिजे. आणि ज्या काही प्रतिमा तुम्ही आणत आहात माता लक्ष्मीच्या, भगवान गणेशाच्या, तुम्हाला मातीच्या आणायला पाहिजे, कारण मातीच्या ज्या मूर्ती आपण धनत्रयोदशीला आणतो त्या खूप शुभ असतात. आणि लक्ष्मी गणेशजींची मूर्ती जेव्हा तुम्ही या दिवशी तुमच्या घरी आणता तेव्हा तुमच्या घरात कधीही धनसंपत्तीची कमतरता भासत नाही. याचबरोबर धनत्रयोदशीला खीर, बताशे, परवळ या वस्तू देखील नक्की खरेदी करून आणा. तुमच्या घराची सुख समृद्धी नेहमी वाढेल आणि तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसत राहील. तर प्रिय भक्तांनो, पूज्य गुरुजींनी अजून 2 दिवसांपूर्वीच्या त्यांच्या कथेत एक असा विशेष उपाय सांगितला आहे जो त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही कथेत सांगितला नव्हता. पूज्य गुरुजींनी सांगितले की जेव्हा तुमचे हात आखडलेले असतील, जेव्हा पैसे कुठूनही मिळत नसतील, जीवनात चारही बाजूंनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, व्यापार, फॅक्टरी, नोकरी, दुकान किंवा काहीही चालत नसेल, चारही बाजूंनी फक्त नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्हाला हा एक उपाय फक्त 1 दिवस करायचा आहे. आणि गुरुजींनी सांगितले की तुम्ही काही दिवसांतच पाहाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार झाला आहे. धनप्राप्तीचे नवीन मार्ग तयार होतात, जीवनातील सर्व अडथळे संपतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते. तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनल वास्तुशास्त्र ज्ञानवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. माता लक्ष्मी, जो कोणी हा व्हिडिओ लाईक करेल आणि चॅनल सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात कधीही पैशांची कमतरता येऊ नये. भक्त हो, तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. वास्तुशास्त्र ज्ञान चॅनल
तुमचे मनापासून स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो। आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टी खरेदी करू नयेत हे सांगणार आहोत। तसेच आम्ही तुम्हाला सांगू की साफसफाई करताना धनत्रयोदशीला ही एक गोष्ट घरातून कधीही फेकू नका। तसेच झाडू धनत्रयोदशीला खरेदी करावा की दिवाळीला कोणता झाडू खरेदी करावा, नाण्यांचा, प्लास्टिकच्या, नारळाचा कोणता खरेदी करावा हे जाणून घ्या। भक्त हो, धनत्रयोदशी का साजरी करतात हे जाणून घेऊया। हा व्हिडिओ तुम्हाला श्रीमंत बनवेल। आज आम्ही तुम्हाला दिवाळी धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती सांगणार आहोत। आपल्या घरात धान्याची वाढ होण्यासाठी काय करणे टाळावे, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत। हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। आपल्या सनातन हिंदू धर्मात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याला 5 सण म्हणतात। धनत्रयोदशीच्या दिवसापासून 5 दिवसांचा सण सुरू होतो आणि भाऊबीजेच्या दिवशी तो संपतो। कसे, थोडे जाणून घ्या। पहिला असतो धनत्रयोदशी, दुसरा असतो चतुर्दशी, जी नरक चतुर्दशी असते त्या दिवशी, आणि त्यानंतर असते दिवाळी म्हणजेच दिवाळीची रात्र। यानंतर येते गोवर्धन पूजा, मग भाऊबीज। अशा प्रकारे याला 5 दिवसांचा सण म्हणतात। यात 5 दिवस पूजा करतात। हो, बहुतेक लोक कमेंट करून विचारत होते, तर बघा, तर दिवाळीचा सण कधी आहे? 21 ऑक्टोबर 2025 रोजी आहे। आणि दिवाळीच्या दिवशी खास करून माता लक्ष्मीजी, भगवान श्री गणेशजी आणि भगवान कुबेरजी यांची पूजा अर्चा नक्की करावी। या दिवशी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी जेवढे जास्त शक्य असेल तेवढे टोटके, टोणे यांचा उपयोग करू शकता। दिवाळीच्या रात्री काही उपाय करतात, योग्य प्रकारे करतात, तर माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात वास करेल। धनाच्या देवी घरात कायमस्वरूपी तुमच्या घरात वास करतात, ज्यामुळे तुमचे घर नेहमी धनवैभवाने परिपूर्ण राहते। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी, माहिती सांगण्यापूर्वी, सविस्तरपणे माहिती सांगण्यापूर्वी सर्व भक्तांना विनंती करू इच्छितो, आज आपला कमीत कमी 10 ते 12 मिनिटांचा बहुमूल्य वेळ नक्की द्या आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, आपले आमच्या घरात स्वागत आहे असे नक्की लिहा। भक्तांनो, बघा, जेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची रास टाकाल तेव्हा आम्ही तुम्हाला त्याचा उपाय सांगू। म्हणूनच कमेंट बॉक्समध्ये तुमची रास देखील टाका। जर तुमच्या राशीनुसार आमच्याकडे काही उपाय असेल तर तो आम्ही तुमच्या कमेंटच्या रिप्लायमध्ये सांगू। मी जो उपाय सांगेन तो नक्की करा, तुम्हाला खूप जास्त लाभ मिळेल। तर भक्तांनो, दिवाळीत माता लक्ष्मीला कच्च्या चण्याची डाळ नक्की अर्पण करा। कारण भक्तांनो, असे समजले जाते की जे कच्च्या चण्याच्या डाळीने माता लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर ही डाळ पिंपळाच्या झाडावर चढून येतात, तर आयुष्यभर माता लक्ष्मीची कृपा राहते। यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तुम्हाला अन्न, धन आणि सर्व प्रकारचे अलौकिक सुख प्रदान करते। आपण धनत्रयोदशीची काही विशेष माहिती जाणून घेऊया। धनत्रयोदशी छोटी दिवाळीच्या 1 दिवस आधी साजरी केली जाते। हिंदू सनातन पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला आपण धनत्रयोदशी म्हणून ओळखतो। या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि भगवान कुबेर देव यांची आपण पूजा अर्चा करतो आणि या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे खूप जास्त शुभ मानले जाते। सनातन धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आपण जे काही खरेदी करतो, जसे की जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता, त्यात 13 पट वाढ होते। त्यामुळे धनत्रयोदशीला बहुतेक गोष्टींमध्ये 13 पट वाढ होते। म्हणूनच लोक या दिवशी भांडी, सोने चांदी, वाहने खरेदी करतात। या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूत 13 पट अधिक वाढ होते। तर 2025 मध्ये धनत्रयोदशी कधी आहे? सनातन पंचांगानुसार या वर्षी कार्तिक त्रयोदशी तिथीची सुरुवात 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 वाजता होईल आणि तिचा समारोप 19 ऑक्टोबर
रोजी दुपारी 1:51 वाजता होईल. अशा परिस्थितीत उद्य तिथीनुसार 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे देवता भगवान कुबेर यांची पूजा केली जाते, कारण भगवान कुबेर यांना धनाचे कोषाध्यक्ष म्हटले जाते. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदी करता येतात. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीपूर्वी घरातून कोणत्या 5 वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत, नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले आहे की माता लक्ष्मी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी प्रत्येक मनुष्याच्या दारात घरात जाते. माता लक्ष्मी आणि तिची बहीण दरिद्रा लक्ष्मी. जर तुमच्या घरात पवित्र वातावरण, सुगंधी धूप लावली असेल, तुम्ही तुमच्या घरात गंगाजल शिंपडले असेल, तर माता लक्ष्मी न विचारता तुमच्या घरात प्रवेश करते. ज्या घरात प्रवेश करते अशा घरात पैशाची, रुपया पैशाची कमतरता नसते. आणि ज्या घरात कचरा आहे, घाण आहे, वस्तूंनी घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रा लक्ष्मी प्रवेश करते, तर त्यांच्यासोबत दुःख, दरिद्रता त्यांच्या मागे मागे येते. चला, या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्यांना आपण दिवाळीपूर्वी आपल्या घरातून बाहेर काढले पाहिजे. तर पहिले आहे तुटलेली भांडी किंवा स्टील आहे, प्लास्टिक आहे, तांब्याची भांडी आहेत. हे स्टोअर रूम मध्ये ठेवतात. सनातन शास्त्रानुसार दिवाळीला तुटलेली भांडी घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. ज्यांना तुम्ही विकून टाका किंवा कुठेतरी फेकून द्या, कारण तुटलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांना नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. दुसरी सामग्री आहे थांबलेले घड्याळ. दिवाळीच्या सणात जीवनात सुखानंदी येतात. दिवाळी चांगला काळ घेऊन येते आणि जे बंद घड्याळ असते याला दुर्भाग्याचे प्रतीक मानले जाते. बघा, प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्यांचा काळ चांगला असावा, त्यांच्या सोबत असावा. घड्याळ जे आहे याला वेळेचे प्रतीक आहे आणि ज्यांचा काळ बंद आहे, ज्यांचा काळ थांबला आहे, तुटलेले घड्याळ याला घरात नकारात्मकता, प्रभावती, वास्तुदोष आणतात. आणि ज्यांच्या घरात वास्तुदोष लागला तर अशा घराची कधीही प्रगती होत नाही. ती साफसफाईच्या वेळी जी जुनी घड्याळ आहे याला तुम्ही दिवाळीपूर्वी घरातून बाहेर काढून टाका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होतात. तिसरी गोष्ट ही नोंद करून ठेवा, इलेक्ट्रॉनिक वस्तू. दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. बघा, देवी लक्ष्मी तिथेच वास करतात जिथे अंधार नसतो. त्यामुळे जर तुमच्या घरातील लाईट बल्ब खराब असतील तर ते लगेच काढून टाका किंवा दुरुस्त करून घ्या आणि घरात आपल्या पद्धतीने पण ठेवू नका. आणि जिथे तुमच्या घरात अंधार आहे तिथे दिव्याने ते प्रज्वलित करून प्रकाशमान करा, कारण दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण मानला जातो. यानंतर आहेत फाटलेले बुटचप्पल, चांगले अन्न आणि कपडे. हे दुःख संपत्तीचे लक्षण मानले जाते. परंतु जर तुम्ही फाटलेले जुने बुटचप्पल आपल्या घरात ठेवले तर सनातन शास्त्रानुसार ते अयोग्य मानले जाते. फाटलेले कपडे नकारात्मकता आणतात. देवी लक्ष्मी त्यांच्यावरच कृपा करतात जे लोक चांगल्या शुद्ध वातावरणात राहतात. फाटलेल्या वस्तू परिधान करायला सुरुवात केली तर दारिद्र्याकडे देवी लक्ष्मी कधीही आपली कृपा करत नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी फाटलेले बूट, चप्पल, फाटलेल्या वस्तू घरात अजिबात वापरू नका. आणि एका गोष्टीची विशेष काळजी घ्या, दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर बूट चप्पल ठेवू नका, कारण देवी लक्ष्मी स्वतः त्या घरात वास करतात ज्या घरात मुख्य दरवाजावर बूट चप्पल नसतात. बूट चप्पल मध्ये बघा, माणसाचे दुर्दैव, सौभाग्य हे दोन्ही वास करतात. आणि देवी देवता कधीही कोणाचे बूट चप्पल ओलांडून घरात प्रवेश करत नाहीत. तर जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर चप्पल जोडे अजिबात ठेवू नका, नाहीतर तुमच्या घरात माता लक्ष्मी येणार नाही. यानंतर आहे खंडित मूर्ती. देवी देवतांच्या खंडित मूर्तींची घरात पूजा करू नये, कारण यामुळे वास्तुदोष वाढतो. शक्य असल्यास
तुम्ही त्यांना पाण्यात प्रवाहित करा आणि जर तुम्ही त्यांची साफसफाई करत असाल तर त्यांना एखाद्या पवित्र नदीत प्रवाहित करा। तर याचा काय फायदा होईल? तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल। तर हे देखील दिवाळीपूर्वी काढल्या जाणाऱ्या सामग्रीबद्दल आहे। आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की धनतेरसच्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करावी जी खूप शुभ मानली जाते। व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी नक्की लिहा। 1 वर्षापर्यंत माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील। संपूर्ण धनतेरसपर्यंत माता लक्ष्मीची कृपा राहील। तुमच्या घरात अन्नधनाची वाढ 13 पट वाढेल। तर धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी, दागिने, भांडी खरेदी करणे खूप शुभ असते। धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने, घरात आणल्याने समृद्धी टिकून राहते। तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचे घर धनवैभवाने परिपूर्ण राहील। जर तुम्ही हे खरेदी करण्यास सक्षम नसाल तर धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी व्यतिरिक्त पितळेची भांडी देखील तुम्ही खरेदी करून तुमच्या घरी आणू शकता। धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी, दागिने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी पितळेची वस्तू खरेदी करून आणू शकता। यातही माता लक्ष्मीचे स्वरूप असते। धनतेरसच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ असते, मंगलकारी असते। या गोष्टीची विशेष काळजी घ्या। जे आमचे व्हिडिओ पाहणारे दर्शक व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका। अपुरे ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते। येथे तुम्हाला सर्व दर्शकांना चांगली माहिती मिळेल। तर धनतेरसच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ असते, मंगलकारी मानले जाते। 800 ते 900 रुपयांमध्ये तुम्हाला चांदीची नाणी मिळतील। या दिवशी अशी चांदीची नाणी खरेदी करा ज्यावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशजींचे चित्र असेल। 11 दिवस या नाण्याची पूजा केल्यानंतर तुम्ही असे नाणे आपल्या तिजोरीत ठेवू शकता। असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते। धनतेरसच्या दिवशी शक्य असल्यास झाडू नक्कीच खरेदी करून आणावा, अत्यंत शुभ असतो। बघा, जो झाडू आहे तो माता लक्ष्मीचे स्वरूप असतो। जो कचरा असतो तो राहूचे प्रतीक असतो। तर माता लक्ष्मी कचरूपी राहूला घरातून बाहेर काढते। म्हणजेच जे कच्यामुळे गरिबी आणि धनतेची श्रेणी दिली गेली आहे। तुम्ही आपल्या घरात नवीन झाडू नक्कीच खरेदी करून आणल्यास माता लक्ष्मीचा वास होतो। धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते, त्याचबरोबर दारिद्र्य दूर होते। जे लोक हा उपाय करतात, माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या घरात अन्नधनाची अशी वाढ होते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। धनतेरसच्या दिवशी शक्य असल्यास गोमती चक्र नक्कीच खरेदी करून आणू शकता। 5 ते 11च्या संख्येत गोमती चक्र धनतेरस किंवा दिवाळीच्या दिवशी खरेदी करून आणा। 11 गोमती चक्रांची पूजा करा, जसे की लाल कपड्यात गुंडाळून ते तुम्ही आपल्या तिजोरीत ठेवा, अशी मान्यता आहे। यामुळे घरात संपन्नता येते। यामुळे तुमच्या घरात अन्नधनाची वाढ होते आणि धनतेरसच्या दिवशी श्री यंत्र खरेदी करणे शुभ असते। आता यामागे कारण सांगतो। जी यंत्रे असतात ती देवी देवतांची असतात। मी दररोज व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दर्शकांना सांगतो की ज्या देवी देवतांचे अत्यंत यंत्र असतात, ज्यांची पूजा करतात, त्या देवी देवतांच्या त्या यंत्रात प्राण वसलेले असतात। जे श्री यंत्र आहे हे माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। तर श्री यंत्रात मां लक्ष्मीचे प्राण वसलेले असतात। माता लक्ष्मीची शक्ती वसलेली असते। धनतेरसच्या दिवशी श्री यंत्र खरेदी करून आणतात किंवा धनतेरस पासून दिवाळीची विधी विधानाने पूजा करतात। मित्रांनो, 21 ऑक्टोबर मंगळवारी दिवाळी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की दिवाळीच्या दिवशी अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या घरातून बाहेर काढू नये, ज्यामुळे मां लक्ष्मी निघून जाते। 5 दिवसांपर्यंत चालणाऱ्या दीपावलीच्या महापर्वाची सुरुवात धनतेरस पासून होते आणि याचा समारोप भाऊबीजच्या पर्वासोबतच होतो। यावेळी 2025 मध्ये धनतेरस 18 ऑक्टोबर
शनिवारी आहे. काली 14-19 ऑक्टोबर रविवारी असेल, ज्याला नरक चतुर्दशीचे स्नान म्हणतात आणि याला अभ्यंग स्नान असेही म्हणतात. 20 ऑक्टोबर सोमवारी दिवाळी लक्ष्मी पूजन केले जाईल. अमावस्या तिथी 2 दिवस असल्यामुळे देव दिवाळी 21 ऑक्टोबर मंगळवारी साजरी केली जाईल आणि अमावस्येचे व्रत, स्नान तसेच दान देखील 21 ऑक्टोबर मंगळवारीच केले जाईल. तथापि सोमवारी देखील तुम्ही अमावस्येचे व्रत ठेवू शकता. यावेळी गोवर्धन पूजा 22 ऑक्टोबर बुधवारी होईल आणि भाऊबीजचा सण 23 ऑक्टोबर गुरुवारी साजरा केला जाईल. यासोबतच दिवाळीच्या सणाची सांगता होईल. तुम्हाला माहित आहे का की यावेळी अमावस्या तिथी कधीपासून कधीपर्यंत असेल? दिवाळी साजरी करणे अधिक योग्य कधी राहील आणि दिवाळी पूजनाचे सर्व शुभ मुहूर्त कोणते असतील? अमावस्या तिथी यावेळी 20 ऑक्टोबर सोमवारी संध्याकाळी 3:35 पासून सुरू होऊन 21 ऑक्टोबर मंगळवारी संध्याकाळी 5:54 पर्यंत राहील. दरवर्षी कार्तिक अमावस्येच्या दिवशी जेव्हा प्रदोष काल व्यापिनी अमावस्या तिथी असते, तेव्हाच दिवाळीचा सण साजरा करणे अधिक शुभ मानले जाते. यावेळी अमावस्या तिथी 2 दिवस प्राप्त होत आहे, परंतु सोमवारी प्रदोष काल व्यापिनी अमावस्या तिथी राहील आणि प्रदोष काळातच अभिजित काल मुहूर्तावर दिवाळीचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे यावेळी 20 ऑक्टोबर सोमवारीच दिवाळी साजरी केली जाईल. बहुतेक लोक याच दिवशी दिवाळी साजरी करतील, परंतु काही लोक 21 ऑक्टोबर मंगळवारी उद्य तिथीनुसार दिवाळीचा सण साजरा करू शकतात. अनेकदा असे होते की अमावस्या तिथी 2 दिवस राहिल्यास लोक दोन्ही दिवस सण साजरा करतात. दिवाळीच्या दिवशी रात्री लक्ष्मी पूजन आणि काली मातेची पूजा अभिजित काल मुहूर्तावर केली जाते, जो सोमवारीच प्राप्त होईल. मंगळवारच्या रात्रीपर्यंत तिथी समाप्त होईल. भक्तांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण वास्तुशास्त्र ध्यान चॅनलचा उद्देश जनहित आणि जनकल्याण करणे आहे. त्यामुळे आपणा सर्व दर्शकांना अशा प्रकारची चांगली माहिती सांगितली जाते. चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम आपण काय केले पाहिजे ज्यामुळे आपल्या संपूर्ण घराचे वातावरण शुद्ध राहील, माता लक्ष्मीचे पूर्णपणे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या घरात धन, वैभव आणि सुखशांतीचा वास होईल. कारण हे असणे आवश्यक आहे, कारण आपल्या घरात धन, दौलत, सुख, शांतीचा वास असतो तेव्हा आपण पूर्णपणे प्रसन्न असतो. आपल्याला प्रसन्नतेचा अनुभव येतो आणि जर आपल्या घरात दरिद्रता राहिली तर आपल्याला दुःखाचा अनुभव येतो. तर जेवढे जास्त शक्य होईल तेवढे दिवाळीच्या वेळी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय नक्की केले पाहिजेत. त्यांना प्रसन्न केले पाहिजे. काही लोक अशा चुका करतात, काही गोष्टी आपल्या घरातून बाहेर फेकतात, ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि आपल्या घराचा त्याग करतात. दिवाळीच्या वेळी जर तुम्ही ही साफसफाई करत असाल तर अशा कोणत्या गोष्टी घराबाहेर फेकू नयेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. त्याआधी हे जाणून घेऊया की दिवाळीच्या 5 दिवसांपूर्वीच घराच्या मुख्य दरवाजावर, दारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे चिन्ह नक्कीच काढायला सुरुवात करावी. लक्षात ठेवा की पावलांचे ठसे घराच्या आतल्या बाजूला असावे. यामुळे हे सुनिश्चित होते की दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी थेट तुमच्या घरात येते आणि तुम्हाला आशीर्वाद देते. माता लक्ष्मी स्वतः म्हणते, ज्या घरात माझ्या चरण पादुका बनवल्या जातात तिथे माझे आगमन होते. तुम्ही अनेक रंगांच्या चरण पादुका बनवू शकता. हे बनवण्यासाठी तुम्ही बेसनचाही वापर करू शकता. चला जाणून घेऊया. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी वास करते, म्हणून घराच्या मुख्य दरवाजावर या दिवशी शक्य असल्यास माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी विधीपूर्वक तोरण बनवावे. आंबा आणि केळीच्या पानांपासून तुम्हाला तोरण बनवायला हवे. आंबा आणि केळीची पाने घराच्या मुख्य दरवाजावर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी नक्कीच टांगून ठेवावीत. आपले धर्मशास्त्र सांगते
तुम्ही माना किंवा नका मानू, दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी नक्कीच आपल्या भक्तांच्या घरी येते. धर्मशास्त्र सांगते, तुम्ही माना किंवा नका मानू, तुम्ही त्यांची पूजा करा किंवा नका करू, त्या नक्कीच तुमच्या घरी येतील. परंतु जर तुम्ही त्यांची पूजा अर्चा केली नाही तर त्या तुमच्या घरातून परत जातात. पण काही अशी कारणे आहेत ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात येत नाही. काही कारणे सांगू इच्छितो. तुम्ही एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. दिवाळीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूट, चप्पल किंवा फाटलेले कपडे, झाडू या वस्तू ठेवू नका. या 3 वस्तू जिथे असतात तिथे लक्ष्मी अजिबात येत नाही, कधीच येत नाही. तर या गोष्टीची थोडी विशेष काळजी घ्या. चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दिवाळीच्या दिवशी काय करू नये. तर घराबाहेर कुठेही घाण सोडू नये. भक्तांनो, असे म्हणतात की लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. दिवाळीच्या दिवशी कोणालाही भेट म्हणून चामड्याची वस्तू देऊ नका. असे म्हणतात की असे केल्याने लक्ष्मी नाराज होते. आणि पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या फुलांचा खूप कमी वापर करा. जर तुम्ही पांढऱ्या रंगाचे अपराजित आहे लक्ष्मीला दान करण्याचे फूल लक्ष्मीला अर्पण केले तर ती खूप प्रसन्न होते. बाकी पांढऱ्या फुलांनी काम चालवा. शक्य असल्यास रंगीत गुलाब अर्पण करू शकता. लक्ष्मीची पूर्ण कृपा राहते. लक्ष्मीला कमळाची फुले अत्यंत प्रिय आहेत. कमळाची फुले अर्पण करू शकता. दिवाळीच्या दिवशी कोणताही गरीब किंवा गरजू तुमच्या दारात आल्यास त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. असे होऊ शकते की माता लक्ष्मी कोणतेही रूप घेऊन तुमच्या घरी येतील, तुमची परीक्षा घेण्यासाठी येतील. या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की दिवाळीच्या वेळी साफसफाई करताना आपण चुकून कोणती गोष्ट फेकून देऊ नये. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी, माहिती सांगण्यापूर्वी सर्व दर्शकांना विनंती करू इच्छितो, कमेंट बॉक्समध्ये अजून जय मा लक्ष्मी लिहिले नसेल तर जय मा लक्ष्मी नक्की लिहा. कारण माता लक्ष्मी मदत करतील. माता लक्ष्मीला मी प्रार्थना करेन कारण दिवाळीच्या दिवशी मी स्वतः साधना करतो, मंत्र जाप करतो. तर त्या दिवशी मी माता राणीला प्रार्थना करेन की माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत, जेवढे माझ्या चॅनलशी जोडले आहेत, त्या सर्वांची गरिबी दूर कर, निर्धनता दूर कर. तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की दिवाळीत साफसफाई करताना चुकून अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या घराबाहेर फेकू नयेत, अन्यथा माता लक्ष्मी आपल्या घराचा त्याग करतात. कारण ही गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. अनेक तांत्रिक वस्तू असतात, काही सामग्री असतात ज्यात माता लक्ष्मीचा वास मानला जातो. यांना फेकल्याने माता लक्ष्मीचा अनादर होतो. माता लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे. त्या कधीही एकाच ठिकाणी जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, जेणेकरून त्या वर्षभर आपल्या घरात राहतील. तर पहिले आहे शंख आणि कवडी. दिवाळीच्या साफसफाई दरम्यान पूजेच्या सामानात जुना शंख आणि कवडी सापडली तर ती चुकूनही फेकू नका. या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात. तुम्ही याला आपल्या घरातून फेकत नाही तर माता लक्ष्मीला फेकत आहात. तुम्ही ते आपल्या घरात पवित्र ठिकाणी ठेवू शकता. असे म्हणतात की त्यांना घरातून बाहेर काढल्यास घरातून लक्ष्मी निघून जाते. या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपल्याला असायला हवी. सर्व माहिती उपयोगी पडते. यानंतर येते झाडू. झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी आहे. शास्त्रानुसार दिवाळीच्या वेळी स्वच्छ झाडू नसेल, ज्यात खडे आले असतील तर अशा प्रकारचा झाडू फेकू नका. बघा, झाडू कधी फेकावा तर अमावस्येच्या दिवशी झाडू फेकू नये. दिवाळीच्या दिवशी अमावस्या असते, पण या दिवशी का फेकू नये? कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा दिवस असतो. घरातून बरकत निघून जाते. तुमच्या घरात ज्या जुन्या झाडू आहेत त्या लपवून ठेवा. तुम्ही दिवाळीनंतर त्या फेकू शकता, पण दिवाळीपूर्वी झाडू फेकू नका. याला माता लक्ष्मीचे स्वरूप म्हटले आहे.
त्यानंतर आहेत लाल कपडे. तर बघा, ज्या लाल कपड्यांना तुम्ही कुठेही ठेवले आहे किंवा कपाटात ठेवले आहे ते फेकू नका. याला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. यात माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. जे लाल रंगाचे वस्त्र, लाल रंगाचे जेवढेही कपडे असतात हे लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहेत. एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. कधीही लाल रंगाचे कपडे आपल्या घरातून बाहेर फेकू नका. जर तुम्ही दिवाळीच्या वेळी साफसफाई करत असाल तर फेकू नका. यानंतर जर साफसफाईच्या वेळी कोणाकडे किंवा पेटीत जुनी नाणी मिळाली, जी कदाचित आजच्या काळात गरजेसाठी वापरली जात नाहीत, जी जुनी नाणी आहेत, यालाही मातेचे स्वरूप म्हटले आहे. तुम्ही पाहिले असेल की जी जुनी नाणी आहेत, खूप सारे जे साईटवर आहेत तिथे करोडो रुपयांना विकली जातात. ते जे जुने नाणी असतात त्यांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. पैशाच्या जितक्या नोटा असतात त्यांना लक्ष्मी म्हटले जाते. तुम्ही त्यांना आपल्या घरातून बाहेर फेकता तेव्हा तुम्ही त्यांना फेकत नाही, तर माता लक्ष्मीला फेकत आहात. उलट माता लक्ष्मीचा अनादर करत आहात. त्यानंतर आहे मोराचे पंख. दिवाळीच्या साफसफाईत जर मोराचे पंख मिळाले तर ते शुभ मानले जाते. भक्तांनो, मोराचे पंख श्री हरीचे अवतार श्री कृष्ण यांना अत्यंत प्रिय होते. मोराचे पंख चुकूनही कचात टाकू नका. असे म्हणतात की घरात मोराचे पंख मिळणे धन लाभाचे संकेत देते. शक्य असल्यास ते आपल्या घराच्या उत्तर दिशेला लटकवून ठेवा. उत्तर दिशा ही धनाची देवता म्हणजेच धनाची कोश, ज्याला आपण कुबेरजी म्हणतो, त्यांची दिशा मानली जाते. तर एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. जर तुम्हाला साफसफाई करताना मोराचे पंख मिळाले तर ते अजिबात फेकू नका. दिवाळीच्या दिवशी मोराचे पंख आपल्या घरात विकत आणण्याचा प्रयत्न करा. असे आपल्या धर्मशास्त्रांमध्येही लिहिले आहे. जे आपल्या प्राचीन पुस्तकांमध्ये लिहिले आहे की जर कोणताही व्यक्ती दिवाळीच्या दिवशी मोराचे पंख आणतो, त्यात अत्तर लावून घराच्या उत्तर दिशेला किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवतो, तर असे घर धनदौलतीने भरून जाते. घरात धनदौलतीची कमतरता नसते. आशा करतो की वास्तुशास्त्र ध्यान चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्व दर्शकांना आज छोटीशी माहिती दिली जात आहे. ही माहिती आपल्या जीवनात मंगलमय आणि कल्याणकारी नक्कीच ठरेल. ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि सर्व दर्शकांना प्रार्थना करू इच्छितो. यानंतर प्रार्थना करू इच्छितो, बरं, तुमच्या गोठीची माहिती एक वाचा. व्हिडिओ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. पुढे नक्की शेअर करा. तुमच्या एका छोट्याशा या माहितीमुळे तुम्ही जे शेअर कराल ते कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. असे होऊ शकते की माहितीच्या अभावी, माहिती नसल्यामुळे जो या नाण्याला फेकून देईल, कवडीला फेकून देईल, शंखाला फेकून देईल, त्यांच्या घरातून लक्ष्मी निघून जाऊ शकते. मित्रांनो, यावर पादरा पुणे सिगा 2 दिवस राहुकेतू त्यांच्या चर्म सीमेवर असतात. जे लोक कर्ज घेतात, कर्ज देतात, राहुकेतू त्यांच्या जीवनात येऊन त्यांना कंगाल, बर्बाद, नष्ट करतात आणि घरात दरिद्रतेचा वास निर्माण करतात. आणि अशा घरातून माता लक्ष्मी रुष्ट होतात. तुम्ही माता लक्ष्मीला दिवाळीत एक खडी साखरेचा तुकडा देखील अर्पण करून पूजापाठ करू शकता. जर तुमच्याकडे धन नसेल तरीही माता लक्ष्मी तितकीच प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात धन आणि धनवान पूर्णपणे तुम्हाला यशकीर्ती प्रदान करतात. आईला फसवणूक करून पैसे मिळवून आणि त्या पैशांनी पूजा केल्याने आई प्रसन्न होत नाही, उलट माता राणी अत्यंत क्रोधित होते. म्हणून आम्ही म्हणतो की असे न करणे जास्त चांगले होईल. आम्ही जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका. ही चूक वास्तुशास्त्र ध्यान चॅनेलने केली आहे. म्हणून आम्हाला वाटते की माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला योग्य मार्गदर्शन केल्यानंतरच प्राप्त व्हावी. मित्रांनो, जेव्हा तुम्ही लक्ष्मी गणेशाची मूर्ती आणता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की त्यांच्यासोबत सरस्वती मातेचीही पूजा अवश्य करावी. बाजारातून मूर्ती खरेदी करताना काळजीपूर्वक पाहून घ्या. तुटलेली आणि छाछीची मूर्ती नसावी.
खंडित मूर्तीची पूजा केली जात नाही. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. वर्षातून एकदा येणारा सण वारंवार येत नाही, म्हणून मूर्ती व्यवस्थित पाहून घ्या. दिवाळीला पूजेची चौकी लाल कपड्याने झाकावी. पांढरा कपडा, काळा कपडा किंवा निळा कपडा वापरू नये. लाल रंग सर्वोत्तम आहे आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. भगवान कृष्ण म्हणतात की जो व्यक्ती लक्ष्मी पूजनात लाल कपड्याचे आसन अंथरून लक्ष्मी पूजन करेल, त्याच्या घरात धन, वैभव, यश, कीर्ती, उत्तम जीवन रूपात त्याचे घर अन्नधनाने भरलेले राहील. घरात सुख समृद्धीची कोणतीही कमतरता राहणार नाही. यामुळे लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होऊन या आसनावर विराजमान होतात आणि नेहमी प्रसन्न राहतात आणि तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता येऊ देत नाहीत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा आणि एक लाईक नक्की करा. मित्रांनो, माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये हिरवे नारळ चढवू नये. यावेळी तुम्हाला जटा असलेले नारळ चढवले पाहिजे, कारण नारळ माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. दिवाळीला नारळ घरात नक्की आणले पाहिजे.